सो फायनली मी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवले. मला खूप इच्छा होती उकडीचे मोदक बनवायची. राहुलचा फोनसुद्धा आला होता, की "तू उकडीचे मोदक बनवणार होती तर काय झालं?" मी बोलले त्याला, की "मी लवकरच बनवेल, पण सर्वात आधी तर आज मी बनवते आहे पुरणाचे मोदक." कारण आज नैवेद्य होता आमच्याकडे पुरणाच्या मोदकचा आणि आज भजनसुद्धा होतं. मी आईला बोलले, की "आपण उकडीचे मोदक बनवायचे का?" तर आई बोलल्या, की "नाही, आधी आपण पुरणाचे बनवूया, कारण सर्वात आधी आपल्याकडे नैवेद्याला मान पुरणाच्या मोदकचा असतो, म्हणून आपण आज आधी पुरणाचे मोदक बनवूया, नंतर बनवशील तू उकडीचे मोदक." मी बोलले, की "ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही." म्हणून मग मी आज पुरणाचे मोदक बनवून घेतले. जर तुम्ही पुरणाचे मोदक बनवत असाल ना, मोदक भरण्यासाठी जे पीठ भिजवतो ना आपण, त्यामध्ये थोडं मोहन टाका तेलाचं किंवा तुपाचं. तर ती पाती जी आहे ती एकदम छान बनते आणि थोडी पाती पातळ लाटायची, तर अगदी मस्त बनते मोदक. मी तसंच केलं होतं, म्हणून माझे मोदक एकदम छान झाले होते. मोदक बनून रेडी होते. चला आता बाप्पाला नैवेद्य लावूया. मी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य लावला. तर अशा होत्या आजच्या घडामोडी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.